समाजामध्ये अनेक छोट्या छोट्या कारणांवरून, क्षुल्लक कारणांवरून, वादावरून, कर्जावरून लहान मुलं, वृद्ध, तरुणाई, स्त्री पुरुष हे आपला जीवन संपू लागलेले आहेत. मायबाप होय कितपत योग्य आहे? आपण आपल्याला सहन होईल, आपल्याला झेपता येईल, आपण त्या टेन्शनमधून किंवा अनेक गोष्टींमधून बाहेर पडता येईल इथपर्यंतच करा. आज वाद असेल, प्रेम असेल, घरादाराच्या वाटण्या असतील, या क्षुल्लक कारणांमधून आपलं जीवन संपू लागलेत, वैर करू लागलेत लोक. आज ह्या आपण केलेल्या क्रियाकर्म आपल्या पश्चात आपल्या आईवडिलाला, आपल्या लहान लेकरांना, मुलाबाळांना त्याचं फळ फेडायला नका देऊ. आज आपण सुद्धा एवढं करा की आपल्या हातरून असेल ना तेवढंच पाय पसरा. जगानं केलं, शरीर अडकवली म्हणून आपण दोरी अडकवून आपण जगासमोर काहीतरी वेगळेपणा, मोठेपणा निर्वायचा. जे आलं नाही कधी खाण्यात ते आलं पाहण्यात, अशी गोष्ट ही झाली. आज आपण सुद्धा एखादी गोष्ट करत असताना गांभीर्याने करा. आज समाजासमोर तुम्ही अनेक लोकांसमोर आदर्श असता आणि ही टोकाची पावलं उचलून समाजामध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो, आपल्या पश्चात लोकांना काय फेडावं लागेल त्याचं, हे जरा गांभीर्यानं ठेवा. आज समाजाने सुद्धा, समाजातील आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलाबाळांना वाढवत असताना आपल्या मुलाबाळांची कशा पद्धतीने वाटचाल आहे हे बारकाव्याने पहा. स्त्री पुरुष वृद्ध यांची सुद्धा वाटचाल पहा. आज आई वडील सुद्धा आपल्या निघून जातात आणि लहान लेकरांना त्याची फळं फेडायला लागतायत आणि तरुणाई निघून जाते आणि त्या म्हाताऱ्या आईबापाला तसंच डोळ्यातील अश्रू गाळत आपलं जीवन, वृद्ध जीवन कसं जगायचं हा प्रश्न पडलाय मायबाप. आज ह्या वृद्धांनी, आपल्या आईवडिलांनी लहान लेकरांना पोटाला चिमटा घेऊन, घाम गाळून, उन्हातानात राबून मुलाबाळाला वाढवलं आणि ती आज मुलं बाळं नको त्या क्षुल्लक कारणांवरून निघून जाऊ लागले. त्या आईवडिलांनी जीवन जगायचं कसं? आज त्यांची तुम्ही काठी आधार होणार, तिथं तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन संपवून निघून जाऊ लागला. काय त्या आईवडिलांनी अपेक्षा केली होती आणि कशी तुम्हाला लहानाची मोठी केली आणि तुम्ही नको त्या छोट्या क्षुल्लक कारणांवरून आपलं जीवन संपू लागला, हे कितपत योग्य आहे? त्याच्यासाठी आज समाजाने सुद्धा आपल्या आईवडिलांनी असो, मुलांनी असो, स्त्री पुरुषांनी असो, प्रत्येकाने अशा व्यक्तींवरती गांभीर्याने लक्ष ठेवा की आपली मुलं कोणत्या डिप्रेशनमध्ये जात आहेत, गेमच्या नादामध्ये जात आहेत का प्रेमाच्या नादामध्ये, की वाटाघाटी, भांडणं असतील, प्रेम असेल, असंख्य असे छोटी क्षुल्लक कारणं ते तुम्हाला सुद्धा माहिती आहेत की त्याच्यामध्ये किती ती गांभीर्याने पडतायत. हे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्यामध्ये ठेवा आणि त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये जर पडत असतील तर त्यांना सावध करून त्यांना आपल्यासोबत ठेवा. मायबाप हो, हे आपण आज केलेलं क्रियाकर्म आपल्या पश्चात फेडावं लागतं आणि आपण हातातोंडाशी वाढवलेली मुलं जर आपल्यातून निघून जाऊ लागलेत तर आपण काय पाप केलं की आपण आज त्या मुलाबाळांना वाढवल्यानंतर त्या मुलाबाळांनी आपल्यातून निघून जावं. मायबाप प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा. आज तरुणाई किंवा असो किंवा वृद्ध असो, स्त्री पुरुष असो, यांनी केलेली कर्माची फळं ही पश्चात फेडायला लागू नये म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण आज समाजामध्ये खूप घातक परिस्थिती होऊ लागलेली आहे की आपल्याला सहन होईना आणि सांगता येईना अशी परिस्थिती आहे.